मित्रांनो, क्रॅक द एक्झाम या एज्युकेशनल चॅनलवरती मी अश्विनी मॅडम तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण इयत्ता 6वीचा इतिहास अभ्यासत आहोत आणि या आधीच्या लेक्चरमध्ये आपण हडप्पा संस्कृती, वैदिक संस्कृती, त्यानंतर प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह इत्यादी गोष्टींचा अगदी डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे जनपदे आणि महाजनपदे यांचासुद्धा आपण या आधीच्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे. तर यानंतर आपण मौर्यकालीन भारत हा भाग अभ्यासत आहोत, हा पाठ अभ्यासत आहोत. या आधीचे लेक्चर तुम्हाला या चॅनलवरती उपलब्ध आहेत, ते तुम्ही नक्की पहा. तर पहा, आता आपण मौर्यकालीन भारत या घटकाचा अभ्यास करणार आहोत. त्याआधी या ठिकाणी एक तुम्हाला चार्ट दिलेला आहे, एक चौकोन दिलेला आहे. हे महत्त्वाचं असतं, त्यामुळे मी हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते. कोणता राजा? सायरस नावाचा. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये इराण या ठिकाणी सायरस नावाच्या राजाने फार मोठं साम्राज्य प्रस्थापित केलेलं होतं. आणि हे साम्राज्य कुठं होतं? तर वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत हे त्याचं साम्राज्य पसरलेलं होतं. इसवी सन पूर्व 1518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता. कोणी? दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने. त्याने काय केलं होतं? वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता. मग दारियुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यामध्ये भरती केले होते. त्याने या ठिकाणचे म्हणजे आपल्या भारतातीलच काही सैनिक त्याच्या स्वतःच्या सैन्यामध्ये भरती केले होते. आणि ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून या संदर्भाची आपल्याला माहिती मिळते. आता या दारियुशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये खूप छान असे राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेले होते. कोणत्या सम्राटाच्या काळात? दारियुशच्या काळामध्ये. आणि त्यामधूनच काय झालं? व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाणघेवाण वाढली. आणि सम्राट दारियुशाने त्याच्या साम्राज्यात सगळीकडे दारिक नावाचं एक प्रकारचं चलन लागू केलं होतं. त्यामुळं काय झालं? व्यापार करणं सोयीस्कर झालं, सोपं झालं. आणि पर्सिपोलिस हे त्याच्या राजधानीचं शहर सम्राट दारियुशच्या काळामध्ये बांधले गेलं. पर्सिपोलिस हे ठिकाण आता सध्या इराण या ठिकाणी आहे. तर हे एक दारिक नावाचा राजा दाखवला आणि त्याने जे काही चलन लागू केलं होतं ते चलन या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. तर त्या संदर्भातली आपण थोडीशी माहिती घेतली. आता आपण खरं म्हणजे सम्राट सिकंदराची स्वारी इथपासून सुरू करणार आहोत. पण परीक्षेला कुठलेही काहीही प्रश्न विचारतात, त्यामुळे काहीच वाया जाण्यासारखं नसतं. त्यामुळे हे सुद्धा आपण या ठिकाणी थोडंसं अभ्यासलेलं आहे. आता पाहूया, ग्रीक सम्राट जो काही सिकंदर आहे त्याची स्वारी आपल्या भारतावरती कशी झाली. तर हा ग्रीक सम्राट सिकंदर जो होता त्यालाच अलेक्झांडर असं सुद्धा म्हटलं जातं. तर मग अलेक्झांडर म्हणजे सिकंदर याने इसवी सन पूर्व 326 भारताच्या वायव्य प्रदेशात स्वारी केली. पहा, कुठं? वायव्य प्रदेशामध्ये. आणि सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. कोणती नदी ओलांडली त्याने? सिंधू आणि तक्षशिला या ठिकाणी तो आला. आणि या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी युद्ध केलं, त्याच्याशी लढा दिला, तरीसुद्धा पंजाबपर्यंत सिकंदर पोहोचण्यात यशस्वी झाला. पहा, आपल्या इथलच्या भारतीय राजांनी त्याच्यासोबत युद्ध केलं, अगदी जोमाने ते त्याच्यासोबत लढले, तरीसुद्धा सिकंदर पंजाबपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालेला होता. मात्र काय झालं? या स्वारीमध्ये त्याच्या सैनिकांचे प्रचंड हाल झाले. त्यांना प्रचंड अपेष्ट सहन करावे लागले आणि त्यामुळेच त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले. म्हणजे त्यांना इथे नको वाटायला लागलं थांबायला. त्यांना आपल्या स्वतःच्या मायदेशी जावंसं वाटलं. मग त्यांनी काय केलं? त्याच्या विरुद्धच बंड पुकारलं. मग राजाविरोधातच त्यांनी बंड पुकारल्यामुळं त्या सिकंदराला त्या ठिकाणी माघार घेणं भाग पडलं. भारतातील जिंकलेल्या प्रदेशाच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या आणि त्यांना सत्रप असं म्हटलं गेलं. काय? सत्रप म्हणजे भारतातले जे काही जिंकून घेतलेले प्रदेश होते त्याने त्या प्रदेशाचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्रप असे म्हटले गेले. त्यानंतर तो परत रिटर्न मागे फिरला. वाटेमध्ये त्याला बॅबिलॉन या ठिकाणी
वाटेमध्ये बॅबिलॉन या ठिकाणी तो इसवी सन पूर्व 323 मरण पावला आणि हे बॅबिलॉन हे ठिकाण आज कुठं आहे, इराकमध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता सिकंदराच्या आगमनामुळं काय झालं, भारत आणि पश्चिमेकडचे जे काही जग आहे यांच्यातील व्यापार वाढला. कारण हे वायव्य भारतातून आले होते ना, सिकंदर वायव्य भारतातून आला होता आणि सिकंदराच्या आगमनामुळं काय झालं, भारत आणि पश्चिमेकडचं जग यांच्यामधील व्यापार वाढला. सिकंदराच्या बरोबर जे कोणी इतिहासकार होते त्यांनी काय केलं, त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडच्या जगाला भारताचा परिचय करून दिला. म्हणजे त्याच्यासोबत जे काही इतिहासकार होते सिकंदराच्या बरोबरचे, त्यांनी त्यांच्या लेखणीमधून पश्चिमेकडच्या जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर सुद्धा प्रभाव पडला. मूर्तिकला लक्षात ठेवायचं आहे, ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला आणि त्यापुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. अतिशय महत्त्वाचं आहे. पहा, ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडलेला आहे आणि त्यातूनच पुढं गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झालेला आहे. हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. तर ते नाणं कसं असायचं, तर त्याच्या एका बाजूला ते नाणं ज्या काही राजाने पाडलेलं असं त्या राजाचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचं चित्र. त्यामुळं ग्रीक राजांची नाणी कशी होती, एका बाजूला ज्या कोणी राजाने ते नाणे पाडलेले आहे, ज्या कोणी राजाचं ते नाणं आहे त्या राजाचं ते चित्र असायचं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचं चित्र असायचं. त्याचबरोबर नाण्यावर त्या राजाचं नाव देखील असे. सिकंदराची नाणीसुद्धा अशाच प्रकारची होती. पहा, सिकंदराची नाणी या ठिकाणी दिसत असेल, त्याच्या दोन्ही बाजू दिलेल्या आहेत या ठिकाणी. इथे पाहू शकता तुम्ही, तो जो काही राजा आहे त्याचं चित्र आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला ही एक ग्रीक देवता आहे. तर अशा प्रकारची त्यांची जी काही नाणी होती ती वैशिष्ट्यपूर्ण होती आणि सिकंदराची नाणीसुद्धा अशाच प्रकारची होती. नंतरच्या काळामध्ये काय झालं, भारतातील राजांनीसुद्धा अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली. आता मौर्य साम्राज्याचा अभ्यास करू आपण. मौर्य साम्राज्यामध्ये एक अतिशय कर्तृत्ववान राजा होता, त्याचं नाव होतं चंद्रगुप्त मौर्य. तर चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली आहे. चंद्रगुप्त मौर्य याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा जो काही राजा होता नंद राजा होता, त्याचं नाव होतं धनानंद. मगधचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक अक्षरशः कंटाळलेले होते. पाडाव करून त्याला हरवून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. लक्षात ठेवायचं आहे, मगधचा जो काही नंद राजा होता धनानंद, याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळलेले होते आणि त्याला हरवून त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगध या राज्यावर आपली स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेतले. महत्त्वाचं आहे, आपण मागच्या लेक्चरमध्ये अवंतीचा अभ्यास केलेला आहे. मग अवंती आणि सौराष्ट्र हे मगधचा राजा जो काही आता आहे चंद्रगुप्त मौर्य याने ते सौराष्ट्र जिंकून घेतलं आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. पहा, सिकंदराने आपण आधीच पाहिलेले की सिकंदराने सत्रप नेमले होते. पहा, ग्रीक की इथलचं प्रशासकीय कारभार किंवा इथलचा जो काही राज्यकारभार आहे तो व्यवस्थित चालवण्यासाठी सिकंदराने काही सत्रप नेमले होते आणि ते सिकंदराच्या मृत्यूनंतर त्यांच्यामध्ये सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. आता सेल्युकस निकेटर हा जो काही सिकंदराचा सेनापती होता, पहा, सेल्युकस निकेटर हा महत्त्वाचा शब्द आहे. सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा एक सेनापती होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर मग तो बॅबिलोनचा राजा झालेला आहे. कोण? सेल्युकस निकेटर. सिकंदराचा सेनापती होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झालेला होता. त्याने काय केलं, वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले, परंतु चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी असे प्रतिकार केला आणि सेल्युकस निकेटरचा पराभव केलेला आहे. कोणी? चंद्रगुप्त मौर्याने.
चंद्रगुप्त मौर्याने सेल्युकस निकेटरचा पराभव केला आणि त्या पराभवामुळं अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार आणि हेरात हे प्रदेश आता मगधमध्ये सामील झाले. कोणाच्या? चंद्रगुप्त मौर्याच्या. कोणते कोणते? अफगाणिस्तानमधील काबूल, कंदाहार आणि हेरात हे प्रदेश लक्षात ठेवायचं आहे. काबूल, कंदाहार आणि हेरात हे प्रदेश मगध साम्राज्याला कोणी जोडले किंवा मगध साम्राज्यात कोणामुळे सामील झाले? तर चंद्रगुप्त मौर्यामुळे. आता पहा, या ठिकाणी हे सुद्धा विचारतात म्हणून आपण हे सुद्धा पाहूया की काय हे. विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षक हे नाटक लिहिले. तुम्हाला जोड्या लावामध्ये असे प्रश्न विचारतात, त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे. विशाखा दत्त हे संस्कृत नाटककार होते आणि या नाटककाराने मुद्रा राक्षस नावाचं नाटक लिहिलं आणि त्यामध्ये धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली याचं कथानक सांगितलेलं आहे. आणि या कथानकात आर्य चाणक्य म्हणजेच कौटिल्य याच्या योगदानास विशेष असं महत्त्व दिलेलं आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. या चौकोनामध्ये जे काही दिलेलं असतं माहीत आहे का तुम्हाला? हे फार महत्त्वाचं असतं. यावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारतात आणि याआधीसुद्धा विचारलेले आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे पाहूया आपण. मेगॅस्थीनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. काय नाव होतं त्याचं? मेगॅस्थीनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत होता आणि त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. आपल्याला जर मौर्यकालीन भारताचा जर आपण अभ्यास करत असू तर त्यामध्ये इंडिका हा जो काही ग्रंथ लिहिलेला आहे मेगॅस्थीनिसने, तर त्या ग्रंथामध्ये आपल्याला थोडंसं डीपमध्ये मौर्यकालीन भारताविषयी जाणून घेता येतं, मौर्यकालीन भारताचा अभ्यास करता येतं. त्यामुळे मेगॅस्थीनिस हा सुद्धा महत्त्वाचा आहे. त्याने तो कोण होता? सेल्युकस निकेटरचा राजदूत होता जो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिलेला होता. गुजरात राज्यातील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधलेले होते. तसा उल्लेख असलेला शिलालेख सुद्धा आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. गुजरात राज्यातील जे काही जुनागड आहे त्याच्या जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचं धरण बांधलेलं आहे. कोणतं धरण? सुदर्शन. अतिशय महत्त्वाचं आहे सुदर्शन नावाचं धरण. ओके, चला आपण पुढे पाहूया. आता जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केलेला होता असे मानले जाते. जैन परंपरेनुसार त्यांचं म्हणणं काय आहे की चंद्रगुप्त मौर्याने कशाचा स्वीकार केला आहे? जैन धर्माचा स्वीकार केला आहे आणि आयुष्याच्या शेवटी त्याने राजपथाचा त्याग केला. उरलेले आयुष्य तो कर्नाटकातील श्रावणबेळगोळ येथे राहिला आणि त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. उरलेलं आयुष्य त्याने कुठं काढलं? कर्नाटकातील श्रावणबेळगोळ या ठिकाणी. आता त्यानंतर आपण सम्राट अशोक या राजाविषयी अभ्यास करूया, या राजाची माहिती जाणून घेऊया. आता चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केला आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा जो काही बिंदुसार आहे तो मगधचा राजा झाला. चंद्रगुप्त मौर्याने राजपदाचा त्याग केला आणि त्यानंतर त्याचा मुलगा जो काही बिंदुसार आहे तो गादीवरती बसलेला आहे. आता मग बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा जो काही मुलगा अशोक आहे तो इसवी पूर्व 273 मध्ये सत्तेवरती आला आणि राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जयिनी या ठिकाणी राज्यपाल म्हणून करण्यात आलेली होती. पहा, लक्षात ठेवायचं आहे, सत्तेवर येण्यापूर्वी किंवा राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जयिनी या ठिकाणी राज्यपाल म्हणून करण्यात आले. तो राज्यपाल असताना तक्षशिला या ठिकाणी एक बंड झालं आणि ते बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढलेलं होतं. मग त्यानंतर त्याला मगधचं जे काही सम्राटपद प्राप्त झालं त्यानंतर त्याने कलिंग या ठिकाणी स्वारी केलेली आहे आणि कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात आहे. लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. कलिंग जे काही ठिकाण होतं, कलिंग हे जे काही राज्य होतं ते आज ओडिशा राज्यामध्ये आहे.
आणि सम्राट अशोकाने कलिंगसुद्धा जिंकून घेतलेला लेख आहे. कलिंगवर सुद्धा विजय मिळवलेला आहे. वायव्येमध्ये अफगाणिस्तान आणि उत्तरेला नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत, तसंच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचं अवाढव्य असं साम्राज्य पसरलेलं होतं. तुम्ही इमॅजिन करू शकता. पहा, वायव्य भारत, त्या तिकडचा अफगाणिस्तान आणि उत्तरेला नेपाळपासून दक्षिणेस थेट कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचं साम्राज्य हे पसरलेलं होतं. म्हणजे फार मोठं असं त्याचं साम्राज्य होतं. आता कलिंगच्या युद्धामध्ये नेमकं काय झालं, कलिंगच्या युद्धाविषयी आपण जाणून घेऊया. तर कलिंगच्या युद्धातील रक्तपात ज्यावेळेस अशोकाने पाहिला त्यावेळेस त्याने ठरवलं की यापुढे कधीही युद्ध करायचं नाही, पुन्हा कधी युद्ध न करण्याचा त्याने निर्णय घेतला. आणि त्यानंतर सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया, क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे झाले. आणि त्याने त्याचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरविले. आणि हे लेख कोणत्या लिपीत आहे, तर ब्राह्मी लिपीत आहेत. लक्षात ठेवायचं आहे, सम्राट अशोकाने त्याचा संदेश त्याचा शांतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरविले. आणि त्या लेख जे काय आहेत ते कोणत्या लिपीमध्ये आहेत, तर ते ब्राह्मी लिपीमध्ये आहेत. या लेखामध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवान पियो पियदसी म्हणजे देवाचा प्रियदर्शी असा केलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. या लेखांमध्ये सम्राट अशोकाने देवान पियो पियदसी म्हणजेच देवाचा प्रियदर्शी असा उल्लेख केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्यानं कलिंगवर विजय मिळवला होता. आणि त्या ठिकाणचा विनाश पाहून त्याचं अक्षरशः हृदय परिवर्तन झालं, याचा उल्लेखसुद्धा त्याच्या एका लेखामध्ये आहे. राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर 8 वर्ष म्हणजे 8 वर्षातच त्याला लक्षात आलं की जे काही युद्ध आहे त्याने काहीही कोणाचंही भलं होत नाही. त्यानंतर त्याने शांतीचा स्वीकार केलेला आहे आणि ठिकठिकाणी शांतीचा संदेश त्याने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्यासाठी त्याने शिलालेख आणि स्तंभलेखसुद्धा कोरविलेले आहेत. तर मग त्याचाच थोडासा उल्लेख एका त्याच्या लेखामध्ये आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वणवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले आहेत. पहा, लक्षात ठेवा, सम्राट अशोकाच्या जे काही दिल्ली टोपडा हे ठिकाण आहे, या ठिकाणी एक लेख आहे आणि त्या लेखामध्ये सुद्धा वटवाघळे, माकड, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वणवे लावू नयेत असे सक्त असे निर्बंध लिहून ठेवलेले होते. पहा, या ठिकाणी तुम्हाला सम्राट अशोकाचा एक फोटो या ठिकाणी दिलेला आहे. सम्राट अशोक. आता त्यांनी धर्मप्रसाराचं कार्य कसं केलं ते पाहूया. सम्राट अशोकाने धर्मप्रसाराचं कार्य कसं केलं, तर त्यांनी स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. शांतीचा मार्ग सांगितलेला असतो बौद्ध धर्म, त्यामुळे त्याने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. आणि पाटलीपुत्र या ठिकाणी त्याने बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली होती. त्याचप्रमाणे बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी त्याने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा या दोघांना श्रीलंकेस पाठवले होते. लक्षात ठेवायचं आहे. मुलांची नावही लक्षात ठेवायची आहे आणि कोणत्या ठिकाणी पाठवले हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. त्याचबरोबर हे अतिशय महत्त्वाचं आहे की त्याने पाटलीपुत्र या ठिकाणी बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावलेली होती आणि बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी त्याने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा या दोघांना श्रीलंकेस पाठवले होते. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये सुद्धा त्याने धर्मप्रचार करण्यासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्याने अनेक स्तूप आणि विहारसुद्धा बांधलेले होते. मध्य आशिया आणि येथील देशांमध्ये सुद्धा, आग्नेय आशिया आणि मध्य आशिया या ठिकाणीच्या देशांमध्ये सुद्धा त्याने धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवलेले होते. त्याचप्रमाणे त्याने अनेक स्तूप आणि विहारसुद्धा बांधलेली होती. आता त्यांनी लोकांच्या हिताची, लोकोपयोगी अशी कोणती कामे केली, तर त्याने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला.
उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या. विहिरी खोदल्या. पाहत्याने लोकांची भल्यासाठी जी काही कामं केली ती कामं या ठिकाणी दाखवलेली आहेत. आता त्याआधी आपण इथं पाहूया मौर्यकालीन जे काही भारत होता, मौर्यकालीन साम्राज्य आपण जे काही आत्ताचा अभ्यास केला तर ते पाहूया थोडंसं की पहा कसं त्या ठिकाणी त्याचं राज्य विस्तृत असं होतं. वायव्य साईडचा हे भारत आणि वायव्य बाजूला जो काही अफगाणिस्तानापासून वायव्येला अफगाणिस्तान या बाजूला अफगाणिस्तान म्हणजे वायव्य भारत. त्यानंतर इथं पाहूया आपण नेपाळचं सुद्धा काही भाग, उत्तर भारतामधील नेपाळ. आणि त्यानंतर इकडे पाहूया तुम्ही इकडे बंगाल साईड, इकडे बंगाल वगैरे साईड या ठिकाणी बंगालची जी काही बाजू आहे ती बंगाल. आणि खाली तुम्ही पाहू शकता अगदी आंध्र आणि कर्नाटक या ठिकाणी सुद्धा इथपर्यंत त्याची सत्ता पसरलेली होती. म्हणजे अतिशय मोठं असं त्याचं साम्राज्य होतं. आता त्यानंतर पाहूया आपण मौर्यकालीन जी काही राज्यव्यवस्था होती ती कशी होती तर त्याचा अभ्यास करू. तर मौर्य साम्राज्याची जी काही राजधानी होती ती पाटलीपुत्र या ठिकाणी होती. आणि राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्याने 4 विभाग पाडलेले होते आणि प्रत्येक विभागाची स्वतंत्र अशी राजधानी होती. परीक्षेला जोड्या लावामध्ये असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पूर्व विभाग जो काही होता तर त्याची राजधानी होती तोशाली. आता ते सध्या कुठं आहे? ओडिशामध्ये, तोशाली. पश्चिम विभाग जो काही होता त्याची राजधानी उज्जैनी म्हणजे मध्य प्रदेशमध्ये. दक्षिण विभाग होता त्याची राजधानी सुवर्णगिरी म्हणजे कर्नाटकमधील कनकगिरी. ओके. आणि उत्तर विभाग जो होता तर त्याची राजधानी होती तक्षशिला जे की आता पाकिस्तानमध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे पूर्व विभागाची राजधानी होती तोशाली जी ओडिशामध्ये आहे आज. पश्चिम विभागाची राजधानी होती उज्जैनी जे की मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि दक्षिण विभाग त्याची राजधानी सुवर्णगिरी आणि उत्तर विभाग त्याची राजधानी तक्षशिला जी पाकिस्तानमध्ये आहे. आता राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी सुद्धा असत. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेरखाते होते. म्हणजे भ्रष्टाचार वगैरे ह्या गोष्टी त्यांना करता येत नव्हते. जरी राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद होतं, वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे असे अनेक अधिकारी होते, पण या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सक्षम असं हेर खातं सुद्धा होतं. त्यामुळे कोणालाही भ्रष्टाचार वगैरे या गोष्टी करता येत नसते. आता मौर्यकालीन लोकजीवन कसं होतं तर मौर्य काळामध्ये शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होतं. त्याचबरोबर व्यापार आणि इतर उद्योगसुद्धा भरभराटीला आलेले होते. हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यांसारखे अनेक व्यवसायसुद्धा होते. त्याचप्रमाणे चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात. कोणत्या रंगाची? काळ्या रंगाची. नौका बांधणी हा सुद्धा एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. लक्षात ठेवायचा आहे. धातुकामामध्ये इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते. पहा, लोखंडाच्या वस्तूसुद्धा त्यांना बनवता येत होत्या. लोखंडाच्या वस्तू बनवण्याचं तंत्रज्ञान विकसित झालेलं होतं. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे केले जात असत. कुठे? नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये म्हणजे शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा उत्सव समारंभ साजरे केले जात असत. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत. त्याचबरोबर कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती यासुद्धा त्या ठिकाणी लोकप्रिय होत्या. त्यानंतर सोंगट्याचा खेळ, बुद्धिबळ यांसारखे खेळसुद्धा ते लोक आवडीने खेळले जाते. लोक आवडीने हे खेळ खेळत असत. कोणते? सोंगट्याचा खेळ आणि बुद्धिबळ. म्हणजे त्यावेळेससुद्धा हे सोंगट्याचा खेळ आणि बुद्धिबळ फार आवडीने खेळले जायचे. बुद्धिबळालाच अष्टपद असं नाव होतं. लक्षात ठेवायचं आहे. अष्टपद हे नाव कोणत्या खेळाला होतं तर बुद्धिबळाला. त्यानंतर पाहूया
या ठिकाणी स्तंभशीर्ष दाखवलेले, या ठिकाणी फोटो पहा स्तंभशीर्ष. आता मौर्यकालीन कला आणि साहित्य या संदर्भात आपण जाणून घेऊ. तर सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळालं. कोणती कला? शिल्पकला. सम्राट अशोकाच्या काळामध्ये शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. त्यानंतर अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्याने उभारलेल्या स्तंभावर हत्ती, बैल यांसारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. सारनाथ या ठिकाणी जे काही अशोक स्तंभ आहे त्यावरील चक्र हे भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकलेले आहे. लक्षात ठेवायचं आहे. बहुतेक जणांना माहिती असतं त्यामुळं काही नाही, पण लक्षात ठेवायचं आहे. सारनाथ या ठिकाणचं जे काही अशोक स्तंभ आहे त्या अशोक स्तंभावरील चक्र हे भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकलेलं आहे. IMP आहे. त्या स्तंभावर चारही बाजूस सिंह आहेत, पण समोरून पाहताना त्यातील फक्त 3च आपल्याला दिसतात. किती सिंह आहेत? सगळे मिळून 4 सिंह आहेत, पण समोरून पाहताना आपल्याला ते 3च दिसतात. ही भारताची राजमुद्रा. या ठिकाणी पहा तुम्ही आता पाहिलेली ही भारताची राजमुद्रा आहे. त्याच्या काळात खोदली गेलेली बराबार टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहेत. लक्षात ठेवायचं आहे. बराबार टेकड्या ह्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये खोदल्या गेलेल्या या बराबार टेकड्यांवरील लेणीसुद्धा प्रसिद्ध आहेत. आणि ही लेणी कुठं आहेत? तर ही लेणी सध्या बिहारमध्ये आहेत. भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहेत. अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. बराबर टेकड्यांवरील लेणी ज्या सम्राट अशोकाच्या काळात खोदलेल्या आहेत आणि ही लेणी बिहारमध्ये आहे आता सध्या. आणि भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहे. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला मात्र उतरती कळा लागलेली आहे. मौर्य काळानंतर भारतामध्ये अनेक राज्ये उदयाला आले, काही साम्राज्य उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पहा, हे जे असतं ना, माहीत आहे का तुम्हाला, हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळं तर भारताची राजमुद्रा सारनाथ या ठिकाणच्या अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. सारनाथ येथील मूळ स्तंभावर किती सिंह आहेत? 4 सिंह आहेत. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. ह्या पहा, आडव्या पट्टीवर चक्र आहे. म्हणजे हा समोरचा एक सिंह दिसतोय तुम्हाला आणि ह्या समोरच्या सिंहाच्या एकदम समोर या ठिकाणी एक चक्र आहे इथे. असं चारही बाजूला 4 सिंह आहेत आणि चारही सिंहाच्या प्रत्येकी समोर ते चक्र आहेत. या ठिकाणी त्यांनी सांगितले बा, प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे. त्यापैकी आपणास एकच चक्र पूर्णपणे दिसते. चक्राच्या एका बाजूस अश्व म्हणजे काय? घोडा. चक्राच्या एका बाजूस अश्व तर दुसऱ्या बाजूस ऋषभ आहे. ऋषभ म्हणजे बैल. एका बाजूला अश्व म्हणजे घोडा आहे, दुसऱ्या बाजूला ऋषभ आहे. राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर अशाच पद्धतीने हत्ती आणि सिंह हे 2 प्राणीसुद्धा आहेत. अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर अशाच पद्धतीने हत्ती आणि सिंह हे 2 प्राणीसुद्धा आहेत. त्यानंतर आपण वरती एक या ठिकाणी हे पहा, सम्राट अशोकाचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी. सम्राट अशोक. ओके. आणि हे साम्राज्य आपण पाहिलेलं आहे ना याच्या आधीच. मौर्यकालीन भारत कसा होता, एवढं मोठं साम्राज्य होतं मौर्य साम्राज्य. ओके. आता यानंतरचं लेक्चर आपण नेक्स्ट भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून यानंतरचा जो काही मी भाग टाकेल तो सगळ्यात आधी तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला अभ्यासाला या लेक्चरची फार अशी मदत होणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.